नमस्कार, मी अश्विनी जनादेश टीव्ही न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते। निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। पाहूया तर मुख्यमंत्री पदासाठी लागलेल्या घोडदौडीमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय, त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो। याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे, अतिशय मोठा विजय आहे। गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय। खर्चा झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता, झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? सर तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे। आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो, अमित शाह साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा। बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर, त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल। त्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं। पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे। आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे। स्पीड ब्रेकर नाही आहे। अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। कमी वजनाच्या बालकांसाठी NSCU कक्ष देवदूत। ठाणे जिल्हा रुग्णालय प्रसूतिगृहात 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या नवजात बालकांसाठी रुग्णालयातील SNCU कक्ष देवदूत ठरत आहे। ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात आहे। प्रसूतिगृहात एखादे बाळ 1 किलोपेक्षा कमी वजनाचे जन्माला आले तरच त्याच्यासाठी SNCU कक्ष म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट या ठिकाणी ठेवले जाते। आई आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत। 1 किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या SNCU कक्षामध्ये काळजी घेतली जाते। कमी वजनाच्या बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशा बाळांना सांभाळण्यासाठी मोठी जबाबदारी आमच्यावरच असते। मात्र असे असले तरीही SNCU मधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची खूप चांगल्या प्रकारे आपुलकीने काळजी घेतात, त्यामुळे कमी वजनाची बालकेही सुखरूप असतात, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले। सर, SNCU कक्षामध्ये नवजात बालकांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते? जे नवजात बालक कमी दिवसाचे जे जन्माला येतात, कमी वजनाचे, ज्याला आपण IUGR बोलतो, किंवा मग
प्रीटर्म डिलिव्हरीज वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या काही आजार असतात कंजनच्या, त्याच्यामुळे हे बच्चूंना एवढी ताकद नसते. बऱ्याच अंशी याच्या लंगमध्ये जे फेफडा असो ऑक्सिजनेशनसाठीचा तो तयार झालेला नसतो, त्याच्यामुळे ते सर्फॅक्टंट वगैरे देणं, त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट करणं आणि एकदा स्टेबिलाइज झाले काही इन्फेक्शन वगैरे किंवा सेप्टिसियम असेल ते कंट्रोल करणं. एकदा जर हे बेबी स्टॅबिलायझर झाले तर त्यांना पुढे मेन प्रॉब्लेम येतो न्यूट्रिशन सप्लिमेंटचा. न्यूट्रिशन त्यांना फीड कसं द्यायचं, काय बऱ्याच वेळा ते ब्रेस्ट फीड किंवा बाकीचं काही टॉलरेट करत नाही. मग ते केअर घ्यायची प्रोसेस खूप लांब असते. कधी कधी ही महिने 2-3 महिने पण चालतात. ते वजनावर डिपेंडंट आहे. सिव्हिलमधला आपला जर अनुभव आहे तर आम्ही 500 ग्रॅमच्या बच्चूला पण अतिशय छानपैकी 1 किलोच्या वरती आणि 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवून त्यांना डिस्चार्ज केलं आहे. किंवा ट्रिपलेट बच्चू जे होते जे 1 किलोच्या आसपास सगळे होते ते बच्चू आपलं सक्सेसफुली आता रिसेंटली डिस्चार्ज केलेलं आहे. त्याचे एक्सटेन्सिव्ह केअर घेतली जाते जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये, त्यांना श्वसनाला काही त्रास होऊ नये, कुठल्या प्रकारचा दुसरे आजार त्यांना जडू नये आणि त्याने ब्रेस्ट फीड किंवा फीड घेऊन त्याची तब्येत, त्याचे ग्रोथ, त्याचं वेट हे रेग्युलरली वाढायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आणि नंतर लॉंग लास्टिंग जे कॉम्प्लिकेशन असतात त्यांच्यामध्ये परमनंट काही डिसॅबिलिटी होऊ शकते किंवा काय याचे प्रिव्हेन्शन करणं. मग त्यासाठी डोळ्याचं स्क्रीनिंग करणं, हिअरिंगचे स्क्रीनिंग करणं, काय हिअरिंग लॉस किंवा अंधत्व वगैरे काय आहे का किंवा बाकी काय असे काही कंजनिटल डिसऑर्डर डिसीज काय आहे का किंवा एखादा मेटाबॉलिझम डिसऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही प्रॉपरली ह्या बाळांचं त्यांना व्यवस्थित फीड देऊन कॅल्क्युलेटेड फीड देऊन डेली वेट गेन त्याचा मॉनिटर करतो. आणि एकदा व्यवस्थित झालं आणि एकदा मदरला कॉन्फिडन्स झालं, मदरला आम्ही ट्रेनिंग देणं, फीड कुठल्या प्रकारचं द्यायचं, कशा पद्धतीने दूध पाजायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेनिंग देतो. एकदा मदरला कॉन्फिडन्स झालं, बाळाचा वेट गेन छानपैकी जर असेल आम्ही वगैरे डिस्चार्ज करतो. खूप चॅलेंजिंग काम आणि आमच्याकडे जे आमचे पेडियाट्रिशियन बालडॉक्टर आहे, आमच्या स्टाफ नर्सेस आहे, मामा मावशी अतिशय चांगल्या पद्धतीने केअर घेऊन या बच्चूंना डिस्चार्ज करतात. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো, আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जिल्हा परिषद खडकी पाटोळे या शाळेने पटकाविला प्रथम क्रमांक. सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येत असलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा सन 2024-25 मध्ये मान तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा खडकी पाटोळे या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्सीखेच या क्रीडा प्रकारात मुलांच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये बीट स्तरावरून प्रत्येकी एक संघ सामील झाला होता. अंतिम फेरीत कुकुडवाड गटातील पिंपरी शाळेच्या संघाविरुद्ध विजय मिळवला. तसेच याच शाळेतील यश तानाजी अवताडे याने थाळीफेक यात प्रथम क्रमांक मिळविला. या सर्वांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्यांचे मानचे गट शिक्षणाधिकारी पिसे, विस्तार अधिकारी दंडिले, इंजबाब केंद्राचे केंद्रप्रमुख गमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी अवताडे व इतर सदस्यांनी अभिनंदन केले. यासाठी मुख्याध्यापक माने, क्रीडा शिक्षक करडे, शिंदे सर, पराडे मॅडम, आटपाडकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश.
जिल्हा परिषद शाळेत तयार केली परसबाग. सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेंगल वस्ती ओल्हे येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती विकास योजनेअंतर्गत शाळेत परसबाग निर्माण केली आहे. परसबागेत शोभेचे वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य, वेलभाज्या तसेच विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर पाटील, सरपंच गोपाळ भोरे, अध्यक्ष पंकज कांबळे, उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, सहशिक्षक शरद कांबळे आणि मुख्याध्यापक बालाजी ढेमरे यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेंगल वस्ती होळीचे आपण वृक्षारोपण पाहू शकता. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत माझी परसबाग हा उपक्रम आहे. या अंतर्गत आमच्या शाळेने तयार केलेली परसबाग आपण पाहू शकता. सुरुवातीला आहे ते शोभिवंत वृक्ष आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या परसबागेची वैशिष्ट्ये, परसबागेसाठी असलेले वृक्षारोपण, त्यानंतर सर्व आवश्यक अशा गोष्टी आपण यामध्ये पाहू शकता. फळभाज्या अंतर्गत वांगी, मिरच्या, कडधान्य, वाटाणा, हरभरा, हुलगा, मटकी, मका, मूग, चवळी, फळभाज्या अंतर्गत वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, तसेच पालेभाज्या अंतर्गत पालक, शेपा, कोथिंबीर, भेंडी, गवारी, त्यानंतर भोपळा, कारले, कलिंगड, चुका, भेंडी, दोडका, या पद्धतीने आपण परसबाग पाहू शकता. तसेच हा शेवगा पाहू शकता. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.